मातृत्व आणि बाल आरोग्य सेवेमध्ये नवे मापदंड निर्माण करण्याच्या दृष्टीने एका महत्त्वपूर्ण पाऊल टाकत किम्स हॉस्पिटलने किम्स कडल्स माता आणि बालक केंद्राचे उद्घाटन केले। महिलांसाठी आणि मुलांसाठी सर्वसमावेशक, करुणामय आणि जागतिक दर्जाची सेवा देणारे अत्याधुनिक केंद्र। हे नवे केंद्र किम्स हॉस्पिटलच्या वैद्यकीय उत्कृष्टतेचा आणि मानवी स्पर्शेचा दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे। जिथे प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि मातांसाठी व नवजात शिशूंकरिता पोषणदायी सुरक्षित वातावरण ह्याचा उत्तम मिलाफ करण्यात आला आहे। प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉक्टर विद्या शेट्टी म्हणाल्या, मातृत्व ही जीवन बदलणारी यात्रा आहे आणि त्यानुसार वैद्यकीय सेवेलाही विकसित व्हावे लागते। किम्स कडल्समध्ये आम्ही महिलांची संपूर्ण काळजी घेतो। वंध्यत्व उपचार, गर्भावस्था, प्रसूती आणि प्रसूतीनंतरची काळजी आणि नवजातांची देखभाल ही सर्व सुरक्षित आणि आरामदायी वातावरणात दिले जाते। किम्स हॉस्पिटलचे चेअरमॅन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर बी भास्करराव म्हणाले, किम्स कडल्स हे फक्त आरोग्य सेवा केंद्र नाही, तर ते जीवन, ऊब आणि विश्वासाचा शब्द आहे। प्रत्येक आई आणि प्रत्येक बालकाला तज्ञांसह सहानुभूतीपूर्ण सेवा मिळायला हवी। आमचे उद्दिष्ट असे स्थान निर्माण करणे आहे जिथे प्रत्येक कुटुंब सुरक्षित, माहितीपूर्ण आणि समर्थित वाटेल। हे केंद्र लेव्हल IV नवजात अतिदक्षता विभाग, बाल अतिदक्षता विभाग, विशेष प्रसूती कक्ष, तसेच प्रसूती, स्त्रीरोग, नवजात चिकित्सा, बालरोग, भ्रूण चिकित्सा आणि स्तनपान समुपदेशन अशा सर्व सेवा उपलब्ध करून देते। ह्यामुळे माता आणि बालकांच्या आरोग्याची 360 डिग्री काळजी सुनिश्चित होते। किम्स हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी अभिनय म्हणाले, या केंद्रात मातृत्व आणि बालकांच्या आरोग्य क्षेत्रातील काही उत्कृष्ट तज्ञ एका छताखाली आणले आहेत। प्रत्येक प्रसूती ही केवळ वैद्यकीय घटना नसून कुटुंबासाठी आनंददायी आणि सुरक्षित अनुभव असावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। ग्रुपाध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर राममूर्ती म्हणाले, किम्स कडल्स द्वारे आम्ही वैयक्तिकृत देखभालीचे नवे मानदंड निर्माण करत आहोत। प्रगत भ्रूण चिकित्सेपासून नवजात अतिदक्षता काळजीपर्यंत आमचे लक्ष नेहमीच अचूक वैद्यकीय सेवा आणि सहानुभूती देण्यावर आहे। प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सौरभ गुप्ता म्हणाले, ठाणे हे वेगाने विकसित होणारे शहरी केंद्र आहे आणि इथे एक समर्पित माता बालक केंद्राची नितांत गरज आहे। किम्स कडल्स ही गरज पूर्ण करेल। आधुनिक कुटुंबासाठी संपूर्ण काळजी, अत्याधुनिक सुविधा आणि आराम प्रदान करून उद्घाटन सोहळा, नेतृत्व पथक, वैद्यकीय तज्ञ आणि मान्यवरांच्या उपस्थित पार पडला। कार्यक्रमानंतर आयोजित ओपन हाऊसद्वारे पाहुण्यांनी केंद्रातील अत्याधुनिक सुविधा आणि उबदार वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। या उद्घाटनासह किम्स हॉस्पिटल ठाणे कुटुंबापर्यंत अत्याधुनिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आपल्या वारशाला पुढे नेत आहे। हे पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे की प्रत्येक आईला सर्वोत्तम सुरुवात मिळायला हवी आणि प्रत्येक बाळाला आरोग्यपूर्ण जीवनाची पहिली पायरी मिळायला हवी। मेरा नाम सौरभ गुप्ता है। मैं रीजनल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हूँ किम्स हॉस्पिटल पे। मुझे बताते हुए बहुत खुशी हो रही है कि आज हम लोगों ने कडल्स, जो कि मदर एंड चाइल्ड सेंटर है डेडिकेटेड किम्स ठाणे का, उसका इनॉग्रेशन किया है। इसमें हमें पास पूरी फैसिलिटी है। 20 बेड का NICU है, फीटल मेडिसिन सेंटर है, डेडिकेटेड पीडियाट्रिक ICU है अलग से 10 बेड का, और हमारे पास डेडिकेटेड ऑपरेशन थिएटर है। प्लस हमारे पास एक टीम ऑफ एक्सपर्ट है किसी भी स्थिति से निपटने के लिए। और मुझे बताते हुए बहुत खुशी हो रही है कि एक प्रेगनेंसी का जो एक्सपीरियंस होता है, जो सिकनेस नहीं होती है, जो वेलनेस की जो फीलिंग है, उसको बढ़ाने के लिए हमने सेंटर का आज इनॉग्रेशन किया है। और मैं सभी से अनुरोध करूँगा कि आएँ और देखें कि ये सेंटर कितना अलग दिखता है, एक हॉस्पिटल की तरह नहीं दिखता है, और वाइब्रेंट कलर्स हैं यहाँ पर, और एक वेलनेस की फीलिंग देता है। थैंक यू। We are very happy to open such a big center in Thane. Cuddles is part of KIMS, Mother and Child Care Health Center. आमच्याकडे इकडे सगळं फॅसिलिटीज आहे, फ्रॉम NICU to handle high risk pregnancies. Our team is fully equipped. We have got 4 doctors with us. All are seniors and highly equipped to get everything ready for the patients. आज आम्ही ओपनिंग केलेलं आहे किम्स कडल्स डिपार्टमेंटचं। सगळे OPD IPD सगळ्या सर्व्हिसेस सुरू झालेल्या आहे टू गिव्ह ऑल मदर्स अँड ऑल विमेन अ हेल्दी बर्थिंग एक्सपिरियन्स अँड हेल्दी ओव्हरऑल ऑल गायनेक प्रोसिजर्स विल ऑल्सो बी डन हिअर। आम्ही सगळ्या गायनेकोलॉजिकल शस्त्रक्रिया सगळं सुरू केलेलं आहे आजपासून। प्रणाम सबको। मैं डॉक्टर चंद्रशेखर किम्स ग्रुप का प्रेसिडेंट हूँ। आज हम ये कडल्स
ये अपना मदर एंड चाइल्ड ब्रांड जो है किम्स हॉस्पिटल्स का लॉन्च कर रहे हैं। इसमें सब लोग आए, मेहमान, बहुत खुशी है हमको। इसमें हाई एंड ऑब्स्टेटिक्स, वो हाई रिस्क केसेस जो प्रेगनेंसी में आते हैं लोग, उनके लिए हम डिलीवरी करते हैं ऑब्स्टेटिक्स में। गायनेकोलॉजी में लैप्रोस्कोपिक सर्जरीज और रोबोटिक सर्जरीज, तो रोबो यूज करके जो ऑपरेशंस करते वो भी करते गायनेकोलॉजी डिपार्टमेंट में। पीडियाट्रिक इंटेंसिव केयर, वो जो बच्चों को बहुत क्रिटिकल इलनेस है उनके लिए स्पेशल आईसीयू है जिसमें सब तरह की बीमारियों का ट्रीटमेंट होता है। और NICU, वो जो नियोनेटल इंटेंसिव केयर, जो प्रीटर्म बेबीज जो टर्म के पहले पैदा होते हैं, ऐसा बहुत छोटे वेट के बेबीज को भी इधर चिकित्सा दी जाती है। तो दिस इज अ हाई एंड स्टेट ऑफ द आर्ट सेंटर फॉर मदर एंड चाइल्ड केयर। आमतौर में हम देखें तो मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल्स जो है उसमें पीडियाट्रिक्स या गायनेकोलॉजी ऑब्स्टेटिक्स डिपार्टमेंट के लिए उतना फोकस नहीं रहेगा। सब लोग न्यूरोलॉजी, कार्डियोलॉजी, ऑन्कोलॉजी, कैंसर ऐसे ही बात करते, उसमें ही ज़्यादा फोकस देते। पर किम्स में हम बहुत अलग सोच के 5 साल पहले ये कडल्स ब्रांड लॉन्च किए। ये एक्सक्लूसिव मदर एंड चाइल्ड सेंटर है। इसमें स्टाफ का यूनिफॉर्म भी अलग है, अपना स्टेशनरी भी अलग है, एक्सेस, लिफ्ट एक्सेस, एंट्रेंस सब कुछ अलग है। तो एक छोटा हॉस्पिटल जो बड़ा हॉस्पिटल के बीच में रहता, ऐसा हम एक एक्सपीरियंस देते पेशेंट्स को, जो बाकी पेशेंट से ये लोग मिक्स नहीं होते। तो मदर एंड चाइल्ड ब्रांड कडल्स थाने, it will be a very big success. We thank all of you for participating in this. सबको फिर से प्रणाम। हाँ, हम उनके लिए हम पैकेजेस रखे जो बहुत पॉकेट फ्रेंडली है, बहुत डिस्काउंटेड पैकेजेस है, उसमें भी हम ट्रीट कर सकते हैं। लोअर मिडिल क्लास, एक सोशली एंड इकोनॉमिकली वीकर सेक्शंस भी ये हॉस्पिटल में आके चिकित्सा ले सकते हैं। उनको बिलिंग में हम बहुत हेल्प करेंगे। ये हमारा किम्स कडल्स का जो आज इनॉग्रेशन हुआ है, हम सब यहाँ पे एक अच्छा मैटरनिटी और चाइल्ड केयर का फैसिलिटी देने वाले हैं। एंड मेनली वी आर गोइंग टू बी डीलिंग विथ वेरी हाई रिस्क केसेस इन मैटरनिटी। इट इज़ गोइंग टू बी अ टर्शरी केयर सेंटर जहाँ पे एकदम हाई रिस्क, जैसे मेडिकल हाई रिस्क प्रेगनेंसीज, सर्जिकल हाई रिस्क प्रेगनेंसीज विल बी मैनेज्ड हियर। वी आर ऑल सीनियर गायनेक्स and Dr. Sujata Rathod with past 30 years of experience, and we have brought all our expertise so that we can serve the women. The women can have a lot of trust in us, and we will see to it that they go home with a lovely baby. Along with the obstetric work, हम लोग गायनेक काम भी करने वाले हैं, जिसमें लैप्रोस्कोपी का काम होगा, abdominal surgeries होंगे और बाकी बहुत सारी गायनेक रिलेटेड सर्जरीज होगी. It will be a complete maternal and child care along with gynec care, right from menarche to menopause and beyond menopause. That is what we are going to be looking at Kims Cuddles. Thank you so much. Cuddles by the Kims Group. I think Thane will be very, very well served by an excellent healthcare facility. माता बाल संगोपनसाठी कडल्सचे जे इनॉग्रेशन आज झालंय, त्याच्यामुळे ठाण्याच्या सिटीजनसाठी खूपच छान सेवा उपलब्ध होणार आहे. थँक्यू. आज किम्स कडल्स हे इथे उद्घाटन झाले आहे. हे सगळ्यांना जसं माहिती आहे की हे मदर अँड चाइल्डचं विंग आहे, पण त्याच्या आत कडल्सच्या आत पण एक स्पेशलाइज्ड युनिट आहे ज्याला फिटल मेडिसिन सेंटर म्हणतो. हा सेंटर फक्त आतापर्यंत मोठ्या रुग्णालयात म्हणजे मेडिकल कॉलेजेसमध्ये होता तसा स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी इथे आलेला आहे. मायसेल्फ डॉक्टर रुपल पारेख, आय लीड द फिटल मेडिसिन डिपार्टमेंट. फिटल मेडिसिन म्हणजे पोटाच्या आतला जो बाळ असतो, गर्भाच्या आतला, त्या शिशूचा हेल्थ, वेलबिंग, त्याला असणारे रोग आणि त्याचा उपचार हे फिटल मेडिसिन क्षेत्रामध्ये बघितलं जातं. तर फिटल मेडिसिन आणि हाय रिस्क गायनेक हे सगळं हँड इन हँड जातं आणि जेनेटिक काउन्सिलिंग सेंटर पण हे आहे. तर हाय रिस्क वुमेन कॅन अवेल द फॅसिलिटी ॲट दिस सेंटर. सर क्या कहना चाहेंगे, आज एक नया इंक्यूबेटर का बच्चों का किया है लॉन्च आवर किम्स कडल्स की ICU and we are very happy. We have a 10-bed ICU. It's a level 4 ICU in which we have 10 beds with advanced ventilation, including dialysis machine and ECMO machine. So all kind of critical patients like bad pneumonias, जिसको ventilation लगते हैं,
किडनी इंजरी जिनमें डायलिसिस लगता है, और ट्रॉमा के पेशेंट जिसमें न्यूरो क्रिटिकल केयर चाहिए होता है, सारा अपने पास है। Sir, how many beds are available in this department? 10 beds ICU. Okay. Out of which 2 isolation for infected patients and 8 normal. So what new technologies or So we equipments you have introduced CRRT, here? which is advanced dialysis machine, and along with that ECMO machine, which use as a lung and heart bypass machine kind of. Robotic surgery is available here. Robotic surgery we also have in our operation theatre. So how economical it is? So we have like our King's Little Heart Foundation, and we are trying our best जितना हो सके उतना डिस्काउंट देंगे। ओके सर, थैंक यू। क्या कहना चाहेंगे आज नया डिपार्टमेंट खुला है? आपण हे PICU नवीन चालू केलं आहे किम्स हॉस्पिटल। आपला उद्देश आहे की जे जास्त आजारी बाळ असतात त्यांना वॉर्डमध्ये मॅनेज नाही करू शकत आपण, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा आपण उपलब्ध करून देऊ, त्यांचा प्राण वाचवण्याची आणि त्यांचा क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं ठेवण्याची। आपल्याकडे जसं डॉक्टर जोशींनी सांगितलं तसं अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे, जे कुठल्या पण आजारासाठी लागू शकतात। आणि आपण हेतू हाच आहे की जो कोणी बाळ आपल्याकडे येईल, किती पण वयाचा असू दे, पण आपण त्याला पूर्णपणे बरा करण्याचा प्रयत्न करतो।